मेम रिॲक्शन व्हिडिओ शूट केला आहे. काय ते एबीसीडी फक्त डान्स स्टेप. आणि बघा किती क्रिस्पी बनलंय भाई. ढग बघा. नजर नको लावू झाडांना सारखं. पनीरची भाजी, हे स्कोपिटोज, मग हे राईस आणि ही चपाती. जेवण झालं आहे. हे बघा, इथं आहे भाजी, इथं आहे चटणी. ते डोसे बनवले होते आणि इथे एक डोसा. एवढं पीठ राहिलं आहे, अजून एवढं बॅटर राहिलं आहे. फक्त मी एकटीच खाल्ले, ह्यांनी अजून नाही खाल्ली कारण की बिचारे आज हे सुट्टीवर आहेत. कारण की ह्यांना जुलाब लागली आहे, लूज मोशन झालं आहे ह्यांना. बाईटचे साईज एक्झॅक्टली किती आहे ते सांगते. हे बघा, इथं बटरफ्लाय आहे, ठीक आहे. एवढी स्मॉल साईज आणि एवढी कलरफुल. ते काय काय ते एबीसीडी फक्त डान्स स्टेप. चांगलं पोट दिसतंय तुमचं कॅमेरामध्ये. दिसू दे का? लिरिक्स नीट आहेत. बोलता बोलता इकडे पण कॅमेराकडे पण असं ऍक्शन कर. नाही. मेम रिॲक्शन व्हिडिओ बनवला आहे. हे इथं कॅमेरा ठेवलं, इथं फोन ठेवला, इथं फोन, हे कूलर, कूलरवर फोन, त्याच्या आजूबाजूला सगळे हे चादरी ठेवले, म्हणजे जेणेकरून हे हल्लं किंवा पडलं तरी पण ह्याच्यावर पडलं पाहिजे, खाली पडलं तर फोन फुटल म्हणून. आणि इथं रिंग लाईट, ह्यामध्ये वॉर्म लाईट चालू होतं. मग हे अशा पद्धतीनं मी पहिला मेम रिॲक्शन व्हिडिओ शूट केला आहे. एकदम सुपर असं गोष्ट दाखव. हे बघा, सनलाईट भाई, ढग बघा. हलकासा पाऊस झालाय, त्यामुळे असे वातावरण झाले. क्लायमेट एक नंबर झालं. क्लायमेट जाऊन तरी बघा, मस्त झालं क्लायमेट, है ना. मुगाची खिचडी बनवायची आहे ना. चला, मुगाची खिचडी बनवते. जास्त नाही बनवायचं, थोडंच बनवायचं. लसूण आणि मिरची असं दरदरा वाटून घेतले, पत्ता आणि कोथिंबीर. गाईज, काल मी डोसे बनवले होते, ते थोडं पीठ राहिलं आहे. म्हटलं थोडं आज अप्पम टाईप बनवूया. तर मस्तपैकी कांदा, टोमॅटो आणि जिरा प्लस कढीपत्ता, कोथिंबीर हे टाकले. हे बघा, मस्त बनलं आहे. आणि इथं भात लावले आणि बघा किती क्रिस्पी बनलं आहे. गुड गुड गुड. स्काय बघा, ओ माय गॉड. हे ग्रीन ट्रीज आणि हे ब्लू स्काय. मी जे झाड प्लांट अडॉप्ट केले होते ना, ते प्लांटला पान आले थे बघा. इथे 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 लिटरली त्या नर्सरीवाल्यांनी त्याला फेकून दिलं होतं की प्लांट तुटलंय, म्हणजे खराब झालंय म्हणून. मी त्या प्लांटला घरी आणले आणि त्याला व्यवस्थित खत पाणी वगैरे दिलं. आणि लिटरली बघा ना किती सुंदर दिसतंय. थोडं मोठं होऊ द्या, मग अजून सुंदर दिसेल. त्या प्लांटचं नावसुद्धा नाही माहिती मला. गाईज, इथं काय चालू आहे. फोन किती कोपऱ्याला लावले मी. लिटरली थोडं जरी सरकलं ना, खाली पडून जाईल ते. तर गाईज,
माझ्या हस्बंडना एका हॉटेलमध्ये साबुदाणे वड्यांसोबत एक प्रकारची चटणी खाल्ली होती म्हणे. ते चटणी मला आता घरी बनवायला सांगत आहे. मग त्याने सांगितले की त्या चटणीमध्ये हे सगळ्या गोष्टी होते असं रेफरन्स दिले. मग त्याच्यावरून मी ते चटणी बनवण्याचा प्रयत्न करते. बघू ती चटणी तशी बनते की नाही. मला प्रोसेससुद्धा दाखवते. शेंगा आणि मिरची थोडंसं वाटून घेतले. आता ह्यामध्ये दही टाकू. ही साखर मीठ चटणी तयार आहे. बघू ह्यांना आवडतं की नाही. ती हॉटेलवाली चटणी पातळ असते का घट्ट असते? पातळ असते. खूप जास्त पातळ का? मीडियम असते. थोडं मीडियम ना. रश्श्यासारखी. हात खाली करा. रश्श्यासारखी असते. रस्सा चाकवाली ना. सेम टेक्स्चर आली आहे चटणीची. फक्त टेस्ट सेम आहे की नाही बघू. इथं आपले फ्रेंच फ्राईज. नाही ते चटणीचा टेस्ट सांगा मला. मस्त. जसं हॉटेलमध्ये खाल्लं तसंच आहे. सेम टू सेम. काहीतरी फरक असेल ना. सेम आहे. खायचं घ्या. खा. एक घास खा. नको बोलत आहे. मन भरलं बोलत आहे. का शेंगदाणा पडलं खाली. कोणती भाजी बनवतो? तुम्ही पनीर आणून दिलं तर पनीर बनवते. आणि दुसरा ऑप्शन काय? दुसरं ऑप्शन सांग ना तूच. सोयाबीन डाळ. मला टमाटे पण आणायचे. मग ऑनलाईन ऑर्डर कर ना पनीर टमाटे. ऑनलाईन महाग. मग घेऊन ये संध्याकाळी जाऊन. मग बाहेर नाही जाऊ वाटत. इथं बसते का? ते आपला चिकन दुकान आहे ना त्या समोर बसते बाजूला. मग मला जाऊ नाही वाटत आहे. जाऊन ये थोडं फिरून ये. काय होतं? ना बाहेर नाही जाऊ वाटत. फिरायची पण इच्छा नाही होत. संध्याकाळी जायचं. फोन कोणाचा येत आहे बघा. फोन येत आहे गाईज. हॅलो. हा बाबा. नो. काय बनवू? तू संध्याकाळी टमाटे आणायला जाणारच ना. मग संपलं. तुम्ही मोबाईल नाही नेणार का? घेतलं ते. लवकर या. कडे जाऊन वाव. जस्ट रील पोस्ट केली आता आणि लगेच पाऊस स्टार्ट झाली आहे गाईज. मॅनिफेस्टेशन किती मस्त आहे बघा. आणि एवढं जोरात पाऊस मी सांगते गेल्या 2-4 दिवसांमध्ये झालीच नाही. म्हणजे बिलकुल सुद्धा पाऊस पडलीच नाही. अजिबात नाही पडली. एकदम खूपच जास्त बारीक होता. पण हे फर्स्ट टाइम आहे एवढं जोरात पाऊस. वाव. काश माझे हजबंड असले असते तर दोघे पण भिजलो असतो आम्ही. पण काय करणार, ते नाही आहे कामावर आहे. यो पाऊस पडतोय फायनली हडपसरमध्ये. पावसाचे थेंब खूप दिवसापासून वाट बघत होते त्याचे.
फायनली पडत आहे, फायनली. सगळ्या झाडांना नवीन पानं आलेत. हे बघा, ह्याला बघा, ह्याला पण बघा इथे. आणि हे बघा किती सुंदर दिसतंय. आता सगळं कचरा काढून टाकले मी, आता सुंदर दिसतंय बघा. आणि ह्याला पण हे बघा, छोटे छोटे पानं. आणि इथं पण छोटं पान. ह्यातून अजून काय आलं नाही. ह्यात मी कारल्याचे बी टाकले, बघू 4-5 दिवस झाले, अजून काय आलं नाही, बघू. आणि हे पण पान आलं नवीन. गाईज, माझ्या नवऱ्याला सोडून मी उपवास सोडत आहे. आज त्यांचा पण उपवास आहे. तर मला कसं तरी वाटतं यार. मग नवरा डबा पण घेऊन नाही जात. मी त्यांना किती वेळा बोलते डबा घेऊन जा. सकाळी 11 वाजता जेवतात आणि डायरेक्ट संध्याकाळी 11 वाजता जेवतात. मध्ये भूक नाही लागत का म्हटल्यानंतर नाही लागत असं बोलतात. जरा त्यांना कमेंटमध्ये समजावून सांगा ना, टिफिन घेऊन जात जा म्हणून प्लीज. जेवत आहे आणि जे काही जेवण बनवलं ना, ते जेवण बनवताना मला टाईमच नव्हतं रेकॉर्ड करण्यासाठी. सो मी डायरेक्ट जेवणच दाखवत आहे. पनीरची भाजी, हे स्कोपिटोज, मग हे राईस आणि ही चपाती. मी आता जेवण घेते. नजर नको लावू झाडांना सारखं सारखं. मी नजर नाही लावते, त्यांना बघते. बघते म्हणजे याचा अर्थ नजरच नाही, प्रेमाने बघणं आणि नजर लावून बघणं वेगळी गोष्ट असते. समजलं? आपलं रूल काय? काय? झोपण्याच्या अर्धा तास आधी फोन ठेवायचं.